सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येनं वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे। डॉक्टर वळसंगकर यांनी 18 एप्रिल रोजी आपल्या निवासस्थानी रात्री 8:30च्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतली। त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। वळसंगकर यांच्या आत्महत्येचं धक्कादायक कारण आता समोर आलं असून आत्महत्येआधी लिहिलेल्या चिठ्ठीतून मोठा खुलासा झालाय। डॉक्टर शिरीष वळसंगकर हे शिस्तप्रिय होते। रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार कागदोपत्री हवी असा त्यांचा आग्रह होता, मात्र मागील काही काळांपासून रुग्णांकडून घेण्यात येणाऱ्या उपचाराच्या रकमेची कुठेही नोंद नव्हती, ज्यावर त्यांचा आक्षेप होता। मनीष मुसळे माने या महिलेकडे आर्थिक विभाग होता, ती कोणतीही नोंद न घेता पैसे स्वीकारत असल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आले होते। याच रागातून त्यांनी तिला कामातून काढून टाकले। दरम्यान कामातून काढल्याच्या रागातून महिला कर्मचाऱ्यांना डॉक्टरांना आत्महत्या करण्याची धमकी दिली होती। याबाबतचं एक पत्रही तिनं डॉक्टरांना पाठवलं असल्याची माहिती समोर आली आहे। याच त्रासामुळे डॉक्टर वळसंगकर यांनी आत्महत्या केल्याचं आतापर्यंतच्या तपासात समोर आलंय। याबाबतचा अधिक तपास सध्या सुरू आहे। आता त्या महिलेला पोलीस कोठडी सुनावली आहे।